राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 सेवा 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 हरे 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 जेता हरे सुका जेता सुका हरे 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 सेवा 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 हरे 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 जेता हरे सुका जेता सुका हरे 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 सेवा 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 हरे 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 जेता हरे सुका जेता सुका हरे 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 सेवा सेवा हरे 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 जेता हरे सुका जेता सुका हरे 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 सेवा सेवा हरे 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 जेता हरे सुका जेता सुका हरे हरे तुंडलिकावर देव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नीलकंठेश्वर भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय जगद्गुरु सेवालाल महाराज की जय ओम परम पूज्य सद्गुरु स्वामी अप्पा महाराज की जय राष्ट्रयोगीश्वर शिव भगवान की जय महान तपस्वी डॉक्टर रामरावजी महाराज की जय सती सामंत दादा की जय राष्ट्रसंत ईश्वर शिव भगवान की जय राष्ट्रसंत लक्ष्मणजी चैतन्य महाराज की जय बोलो रे भाई सब संतान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु स्वस्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः सेवा बनो ब्रह्मचारी धन्य शक्ति गुरुदेव हाते माही लगी देवीर उभो नंदीरे बीचम पुरुषेर बनायो श्री रे घरमुठी खाजो जेर रे प्रेमदास तो मार तुकारी सेवा बनो अमर रे तुझी मारी नैया तुझी खेवैया आजो सेवा भाया आजो सेवा भाया गुरु बापू राम राया आजो सेवा भाया आजो सेवा भाया
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे प्रमानन्दनं माधवम्. हमें तमाम डर लगा हमार माटी चिकन डर लागी अभी वर त्याला ती तर बाई बापू, आज अजर प्रव म्हणजे अजर आपले सप्ताहार प्रारंभिक दिवस समय बापू. अजर आपले सप्ताहार सुरुवात छ कोणी काही आणि सुरुवात म्हणजे थोडाफार वेळेर नियोजन रच, थोडाफार वेळ वरपर वेती रच, थोडाफार लोक रच कहा की सुरुवातील दंच सवार जाया परमेदन जाया, पण जो भी येत आहे वो भाग्यवान आत्माचं माई बापो. करताना संत के लागे की अजर आपले जगद्गुरु शिवालाल महाराज जन्मोत्सव आणि वशेच महाशिवरात्री महोत्सव जो एक पर्व एक येत आणि विशेष आज काही लोक ध्यानेम छ आणि काही लोक ध्यानेम छिचा आणि आजेर प्रव म्हणजे शक्तिशाली सामंतदादा जन्मोत्सव माय बापो. आज सामंतदादा सुद्धा जयंती छ आणि आज देखो आपलं विशेष भाग्य छ की सामंतदादा जयंतीने आपलं सप्ताह चालू वेरो छ आणि शिवाबाहेर जयंतीने आपले सप्ताह सांगता वेवाळी छ. ही पर्व काळ म्हणजे भाग्यती आवच माय बापो. आज 10/2/2026 म्हणजे सामंतदादा जन्म जयंती आणि आपले सप्ताह सांगता वेळेचं की 16/2/2026 कोणी काही जेणेकरून शिवाबाहेर जन्मोत्सव आणि महाशिवरात्री पर्व आणि व महाशिवरात्री काला सुद्धा वेळेंचे आहे व निमित्त ते आपले सप्ताहार आयोजन सर्वप्रथम सप्ताह कमिटी संत शिवालाल महाराज मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ आपले तांडेर नायक कारभारी आसाबी नसाबी शेर संयोजने माहिती शेर आयोजने माहिती माई बापो आणि शेर सहकार्य ती हे सप्ताह सुरुवात वेरी सर्वप्रथम जगेर जननी जगदंबा याडीर चरणी सुद्धा दंडवत प्रणाम करा. जगद्गुरु शिवाबाह्या ही तार चरित्र कथा हम निमित्ते काढायचा पण तू तार कथा तार पद्धती तू तार कथा तारे वाणीती पूर्ण करलेस कोणी काही निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. मजरी व्यासपीठम बेसारे छो पण फक्त निमित्त काढलछो करता करविता सद्गुरु रायाचं करता करविता शिवाबाह्याचं शिवाबाहेर चरणी सुद्धा दंडवत प्रणाम. ग्रामदेवता इष्टदेवता वास्तुदेवता शेर चरणी प्रणाम करा माई बापो. बंजारा समाज राष्ट्रयोगी ईश्वरसिंह बापूजी चरणी दंडवत प्रणाम. महान तपस्वी डॉक्टर रामरावजी बापूर चरणी दंडवत प्रणाम. राष्ट्रसंत परमपूज्य लक्ष्मणजी चैतन्य बापूर चरणी दंडवत प्रणाम. परमपूज्य सद्गुरु स्वामी आप्पा महाराजजी बाबाजी चरणी दंडवत प्रणाम. आणि बेटे वेतम आपले हरिभक्त पारायण श्रद्धेय राम टेकडी गडेरे महंत हमारे सीताराम श्रद्धेय सीतारामजी बापूर चरणी सुद्धा प्रणाम करू छू. बेटे वेतम से माता पिता हरिभक्त पारायण कोई वयती मोठो छ कोई ज्ञानेती मोठो छ कोई तपेती मोठो छ तम सेज मारती मोठे छो आणि मारसरी के बालकेने व्यासपीठे बेसताने तमी कथा श्रवण करे छो माई बापो. तमार शेर चरणी प्रणाम करू छू. प्रत्येक नाम उल्लेख न करता मौलिक छ की मस्तक माझे पायावरी या वार करी संतांची या तमार शेर चरणी में मातो मिलू छू आणि चुकी बोली वेदाय तमार बेटाची समजण क्षमा करियो. एक हीच प्रार्थना करू छू आणि कथान सुरुवात करेल माई बापो. तो ही शिवाबाहेर कथा एक पारायण रुपये में न केता पारायण रुपये में जर कथा के चेहन लगे तो आधी वो भी आपने ध्यान में रचना आधी वो भी भूला जाओ छ आज जर सामने वो भी सवार भूला जाओ छ उच कथा जर तम हम कथा स्वरूप में श्रवण की दे माई बापो तो कथा तमारा हमार परफेक्ट ध्यान में रच कोणी काही करतानी ही शिवाबाहेर जो ग्रंथ रूपी कथा शिवाबाहेर चरित्र जगद्गुरु शिवालाल महाराज रहस्यमय लीला चरित्र आणि रहस्यमय लीला चरित्र तमारा हमार प्रत्येक ध्यान में आहे. जसो आपण नाराला गावाचा हर हर महादेव
आणि घर घर महादेव वसो सेवा बाहेर सुद्धा घरे घरे में चरित्र पूजन चाहे करन ये तांडे नायक कारभारी असावी नसावी हमारे हरिभक्त पारायण से बोलताने ये आयोजन किती माई बापो आणि आयोजन माहिती खरोच एकाच्या काही वाडे उगवी बहुतांच्या पुढे आयोजन तरी एके तांडेपुरती मर्यादित छ दादा आयोजन तरी एके तांडेपुरती मर्यादित छ पण यूट्यूब चॅनल माध्यमाती कथा जगभर प्रसारण वेवाळीच एकाच्या कैवाडे उगवी बहुतांच्या पुढे आयोजन जरी तुम्हाला एक तांडव किती वेळ माय बापू जांभळीवाडी आपलं रामटेकडी तांडा हिरवाडी तांडा मेहरबान नाईक तांडा तांडव के नाम रामटेकडी तांडा ये तांडेरे माध्यमे माहिती कथा सप्ताह चालूच पण ही सप्ताह सद्गुरु स्वामी अप्पा महाराज यूट्यूब चॅनल आणि आलासिंग महाराज यूट्यूब चॅनल हे दोन्ही चॅनल माध्यमे माहिती जगभर प्रसारण वेवाळूच माय बापू तो आज कथा सुरुवात कथा 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 म्हणजे काही आपण आजताने अनेक कथा सांभळे माय बापू आपण आजताने श्रीमद भागवत कथा श्रवण किदे देवी भागवत कथा श्रवण किदे शिव महापुराण कथा श्रवण किदे राम कथा श्रवण किदे संत चरित्र कथा श्रवण किदे असे अनेक प्रकारे कथा आपण आजताने श्रवण किदेचा पण जगद्गुरु शिवालाल महाराज रहस्यमय लीला ग्रंथ जगद्गुरु शिवालाल महाराज रहस्यमय लीला चरित्र कथा आज आपण श्रवण करायचं माय बापू ते लीला चरित्र श्रवण करायचं कथा म्हणजे काही जे आपल्या जीवनावर व्यथा नष्ट करायचं वर्णाम कथा जीवनावर व्यथा नष्ट करायचं वर्णाम कथा તમારે અમાર વ્યથા છે અને સંતેરી कथा छ आपण अनेक लोक देखाचा पण प्रत्येक लोक काही ना काही व्यथा छ पण जगद्गुरु शिवाभाया जीवन जगत चले गो वो जीवनेर एक कथा वेगळी आणि वो कथा तुम्हाला हमार जीवनेर व्यथा दूर करच करतानी शिवाभायर कथा श्रवण करेल माय बापो जगद्गुरु शिवाभायर कथा तुम्हाला हमार जीवनेर व्यथा छ नक्की साधन तमामेच पेशेवाळेचा आणि साधन कथा श्रवण करेवाळेचा कोणी काही पण कथा श्रवण करता म्हणा कथाकार काही नियम कसं माय बापो वो नियमेर पालन करताना जर तमाम कथा श्रवण किदे तो कथार विशेष फळ तुम्ही नामीन मिळत छ काही लोक जीवनामध्ये संकट वेणू काही लोक जीवनामध्ये अडचणी वेणू काही लोक काम आडेवे वेणू 7 दिन जर तमाम नित्य नियम येते व्रत करताना शिवाबाहेर कथा श्रवण किदे तो तुम्हारा हमार जीवन में व्यथा दूर वेदाय काही लोग संकट वेणू व संकट निवारण वेदाचं कहा कि सातन येता आणि मंडपे बेसो आणि शिवाबाहेर प्रार्थना करो कि शिवाबाया 7 दिन मतार कथा श्रवण करे वाळो छु मार जीवन में हे अडचण दूर वेदेन चाहे 100% गॅरंटीच नाही बापो वो अडचण दूर होच पण करा तमाम जना 7 दिन येत आया 7 दिन कथा श्रवण करिया जना दुसरी बात म्हणजे 7 दिन कथा व्रत करताना श्रवण करेलो माय बापो उपवास करताना जर 2 टाइम तुम्हाला हमाती उपवास नव्हे म्हणू तो 1 टाइम उपवास करताना कथा श्रवण करेलो 1 टाइम जरी नव्हे म्हणू तो फराळ खाताना उपवास करेलो आणि फराळ खाताना जरी नव्हे म्हणू तो 3 टाइम बाटी खाओ पण कथा श्रवण करो माय बापो तिसरी बात म्हणजे आज पहिले त्यांचे कथान आहे सा वो 7 दनेतानी कथान जर आतो म्हणू आणि कथान आयनच आहे 7 दनेतानी पण कथा आज आपण जे जागे पेटे जमवली 7 दनेतानी बोध जागे पापण बेचतानी कथा श्रवण करेलो वर विशेष फळ मिळत सर कहा आज आपण येत व्यासपीठ जा आणि सवार वत मांडे परमेंद्रनी वत मांडे तो वर विशेष फळ मिळेली माय बापो आजचे जागे व्यासपीठ जा 7 दनेतानी बोध जागे आणि श्रवण करेवाळे सुद्धा आज जे जागे पेटेचं 7 दनेतानी बोध जागे बेसन सर कथा श्रवण करेलो आणि कथा श्रवण करतो ना आपण आसन घरती लायलो पण तो आसने घोंगडी चादर किंवा पोता आपण जेवले बोलवी हे जको आसन लायलो आणि एक जागे पासन मांडतानी व आसने बेसतानी आपण कथा श्रवण करेलो माय बापो नियम असे अनेक प्रकारे नियम साधू संत तुम्ही आम्ही केला गे पण सोपा नियम आपण देखते झाला कोणी काही पण शिवाबाहेर कथा तुम्हाला हमार जीवन में व्यथा संकट दूर करेवाली सर पण जीवन में व्यथा छेनी असो व्यक्ती जगेर में छेनी जीवनेर में ही व्यथा छेनी असो व्यक्ती जगेर में छेनी प्रत्येक मनख्यान काही ना काही व्यथाचं प्रत्येक मनख्यान काही ना काही दुःखाचं माय बापो जगेर में सुखी कोण छ प्रत्येक मनख्या दुखीचं
कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन फिरत उदास। अरे थोड़े थोड़े तो सब दुखी है सुखी राम के दास। जो सेवाबायर भक्त छ, जो जगदंबा यारी भक्त छ, जो प्रभु रामचंद्र परमात्मा भक्त छ, वो जगेर में सुखी छमाय बप्पो म्हणे काही पण कथा श्रवण करायचं तुम्हाला आम्हाला जीवन वेता नष्ट करायचं। प्रत्येक मनक्यान दुःख छ, कोई तन दुखी कोई शरीराती दुखीचं, केरी गोडव दुखाचं तो केरी टाचे दुखरीचं तो केरी कट दुखरीचं तो केरी मान दुखरीचं, कोई तन दुखी केरी पुठो दुखाचं दादा तो केरी पेट दुखाचं, केरी माथो दुखाचं तो सवार दुसरंच परेशानीचं। प्रत्येक मनक्यान काही ना काही दुःखाचं, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई मनेचं दुखीचं, मानसिक दुखी उचित तरी मनक्या हसतो वेळ महाराज तरी मने मने में दुखी रच। कोई मन दुखी कोई धन बिन फिरत उदास। काही काही लोग धने सर उदास, कोई धन बिन फिरत उदास। अरे थोड़े थोड़े तो सब दुखी और सुखी राम के दास। म्हणे काही जो प्रभु परमात्मा भक्त छ वो जगे में सुखी छ। हमारे श्रद्धेय सीताराम जी बापू गड़े पर रच म्हणून रात्र सुखी जगे में कोई जी कहा कि नित्य नियमित भगवान परमात्मा सेवा छ, नित्य नियमित भगवान परमात्मा चिंतन छ माई बापू आणि नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी माई बापू म्हणे काही। पण महाराज चालतो चालतो एक दृष्टांत आठवू करताना केदू छू सुख के कंथ जगू के आपल्याला काय की आपण हे 7 तऱ्हे नाही दुःख नष्ट करायचं आणि सुखेर प्राप्ती करायचं। महाराज जी एक महात्मा गडे पर आणि महात्मा गडे पर नित्य नियमित भजन कर, नित्य नियमितीवर संध्या स्नान भजन भगवान परमात्मा अखंडित चिंतन। जय राम श्री राम जय जय राम, जय राम श्री राम जय जय राम, जय राम श्री राम जय जय राम, जय राम श्री राम जय जय राम असं भजन नित्य नियमित माई बापू। आणि भजन महात्मा भजनेर में लीन भजनानंदी महात्मा अब एकेदन एक सावकार व गडे पर दर्शने नाव छ लावा जमारा सावकारासोबत फॉर्च्युनर गाडी बेसेन 2-4-5 लोक सावकारे रांग 2-4-5 लोक सावकारे लार। अब महाराज सावकारे सामुदिटून महाराजन वाटो कि सावकारे यात्रा सुखी जगेर में कोई छेनी उसे रामटेकड़ी श्री के गडे पर दर्शन कीधो आणि महात्मा दर्शने नाही भार महात्मा आसने बेतानी भजन चालू जन महात्मा सावकारेन कहता सावकार जगेर में तारात्रा सुखी कोई छेनी के लागो जन सावकार के लाग महाराज धानु कहा जन सावकारेन महात्मा कछ कि फॉर्च्युनर गाडी च कलागो बेसीन 4-8 लोक अंगाचं 4-8 लोक लाराचं वाहवाचं कलाग जगेर में 4 वेळी तार जना सावकार केला को महात्मा माकन धन छ संपत्ती छ पण मन संतती छिने कलागो पिसा मोजायनी उतरा धन छ संपत्ती भरपूर छ केर नामे कते प्रॉपर्टी त्याचा केतू कोणाव आत्री संपत्तीचं पण संतती छिने कलागो महात्मान केला को माकन शेकाईचं पण संतती सर्व दुखी छु महात्मा केला को सुख केर कंछ हमार तांडे में एक सावकार थकला दूसरो वो कन संपत्ति भी छ आणि मग 4 थकला वो कन संतती भी छ। महात्मा होते ते उठो आणि वो सावकार घरे सामू निकलो सावकार घरी गयो सावकार महात्मा आदर किदो माई बापो सत्कार वेगो सावकार महात्मा पेशीन आसन दच महात्मा वो आसने पेसच आणि महात्मा वो सावकारेन प्रश्न करायचं की सावकार ताकन संपत्ती भी छ आणि संतती भी झकला गो म्हणजे तारात्रा सुखी जगेर माही कोई छेनी जन सावकार केला महात्मा संतती भी छ आणि संपत्ती भी छ 4 छ पण खरवात को काही जेकन दात छवन चणा मळेनी आणि जेकन चणा छवन दात रेनी माकन संपत्ती संतती तुई छ पण एकही छिचार शाळा शिकली कला एकही छिचार विद्वान छेनी जाते ते अंगे संपत्ती रकाडे काही कला गो विद्या शेती मोठो धन कलाक महाराज जगेर मही आणि भू मार छिचार कंछिनी जो विद्वान छ वो जगेर मही शेती सुखी कला गो महाराज हमार तांडेर में एक पंडित कला गो ब्राह्मण 4 वेद 6 शास्त्र 8 पुराण मन मुखोद्गत छ आणि ब्राह्मण शेती श्रेष्ठ कला गो
वो ब्राह्मण शेती चुकीचं महात्मा वो सावकार्यकंती निघलो ब्राह्मणेर घरे समजारोच आ ब्राह्मणेर घर गयो ब्राह्मण महात्मा सत्कार कीधो माय बापो महात्मा आसन दिनं भेटेन पाते पूजावी आणि वर नंतर महात्मा वो ब्राह्मणेन कच की पंडितजी 4 वेद 6 शास्त्र आटला पुराण તમે મુખોદ્ગત છે કલાગો તમારા ત્રા સુખી જગેર માં कोई छीनी जब महात्मा पंडित कच महात्मा ये कलियुग से कलागो सतयुग त्रेतायुग द्वापारयुग में बात अलग व्यक्ति ये कलियुग से ये तो गुणवान मनक्यान किंमत छीनी ये तो विद्वान मनक्यान किंमत छीनी ये किंमत केन से दादा पिसावाळेन किंमत से मूर्ख जरी वेळो सावकार तरी लोकवर पडच आणि विद्वान पंडित जरी रो तरी लोकवर अपमान करच कहा की ये विज्ञान महत्व छीनी ये तो धनेन महत्व दचलो की कलियुग से कलागो महाराज 4 वेदचे 6 शास्त्राचा आटला पुराण मुखोद्गत जरी तरी पण धन छिनी हे वाते ती पंडित सुद्धा दुखीचं पण पंडित केला गो ना पंडितेन महात्मा कच बत्ता तार दृष्टी कोण येते सुखी कोणच जन पंडितेन पंडित महात्मान कचे की महात्माजी हमार तांडेर में जो सरपंच छ केला गो वो कन धन भी छ संपत्ति भी छ सत्ता भी छ आणि विद्वान भी छ केला गो वरात्रा सुखी जगेर मही कोई छिनी पण महात्मा होते ती निघलो आणि वो सरपंच कंदान गाठल्याचं सरपंच पूछच की सरपंच तारात्रा सुखी जगेन कोई छिनी केला गो जरा सरपंच केला गो महात्मा पंच प्रतिष्ठाचं विद्याचं धनचं संपत्तीचं शेय वातेचं पण कतरायाचं काम करायचं केला गो विरोधी पक्ष वालो टीका करेशिवाय रेज नाही कतराई मोठ ने दिलाय द विरोधी पक्ष वाळो काढी करेशिवाय रेज नाही आणि सरपंच जो पदच्या प्रतिष्ठाचं जते ताणी मग भुगोरूच होते ताणी लोकांची वाते करच केला गो एकदा अंगणी कळगो तो लारे लोक चर्चा करच काही खरीन वातेच केला महात्मा शती सुखी जगेर में एकच मनक्याचं प्रभू परमात्मा दास सकला गो आणि जो प्रभू परमात्मा सेवा करायचं जो प्रभू परमात्मा भजन करायचं जो प्रभू परमात्मा चिंतन करायचं वो जगेर में शती श्रेष्ठच करतानी 7 दन तमे हमें ये तो बेस्तानी वो भगवान परमात्मा सेवा बाहेर चिंतन करायचं माय बापो वो सेवा बाहेर मनन करायचं वो सेवा बाहेर भजन करायचं दादा हो कोणी काही पण दादा आपण भजन करायचं पण केली तरी आश्रय लेतानी भजन करायचं जीवन जगायचं पण केली तरी आश्रय लेतानी जीवन जगायचं कोणी काही सुभाषित कारकाचं विद्वान लोक कसं की तांडेरमाई जे कत्रा हिंडाचं जे कत्रार गळेरमाई पट्टा छेने जे कत्रार गळेरमाही पट्टा छेने वन लोक कसं की तांडेमेर मोकार कत्राचं करताने वन पोही भाटाती मारायचं पोही लकडी लेन दबावाचं पण जे कत्रार गळेरमाई केली तरी नामेर पट्टाचं वन लोक घाबराचं माय बापो दबायनं कहा की फलाण्या कत्राचं ये आपले प्रताप महाराज घरेर कत्राचं वन मारो मत ये आपले सीतारामजी बापू घरे परेर कत्राचं वन दबाव मत ये आपले विष्णू बापूर घरेर कत्राचं वन दबाव मत कहा किंवा गळेर माई पट्टाचं माय बापो तो अशा प्रकारे ती तमी आम्ही सुद्धा जीवन जगतो ना वो भगवान परमात्मा नामेर पट्टा गळे में घालेर माय बापो कोणी काही एक तो पवित्र तुळशीर माळ गळेर में घाला नाहीतर रुद्राक्षर माळ गळेर में घाला माय बापो आणि भगवान परमात्मा आश्रित तम हमी जावा कोणी काही आणि 7 जनेर माही तांडमेती कमीत कम 14 जरी माळ करी म्हणे माय बापो तरी दर साल जते ताणी देवे प्राण सवते ताणी तमार तांडमे विना मूल्य कथा करतो रे उम कहा कमीत कम 7 तरी लोग 14 जनेर माही 7 जनेर में कमीत कम 14 तरी लोग येते ज्यादा काही मांगेल सापडे भगवान परमात्मा करते कोणी काही महाराज 14 काय मागर ये नाही तू काय भजने सांभळे नाही प्रयत्न करू आपलं काम छ दादा शिवा बाहेर ये कथा निमित्त ते प्रयत्न करू आपलं काम छ ये दिए नाही दिए ही भगवान परमात्मा राहते माय बापो कोणी काही सत्य संकल्पाचा दाता नारायण वो भगवान परमात्माचं आपलं फक्त संकल्प रे माय बापो यस दिए एक ना एक दिन आज न दिए सवार दिए है सन न दिए अंगेन चाल दिए पण जरूर वो सामत दादा राज जयंती निमित्त आणि शिवा बाहेर जयंती निमित्त आपण जे कथा काढायचा एक कथान प्रवेश करा माय बापो
तो कथा जगद्गुरु शिवा बाहेर रहस्यमय लीला चरित्रच माय बापो आणि लीला चरित्र તમે નામે શ્રવણ કરેલ છે तिने तालीम भ्रमण करे वाळो नारद महर्षी एकदा भ्रमण करता करता सहज कैलास पर्वते पर जावचं आणि कैलास पर्वते पर जायानंतर नारद महर्षीलो आदर वच माय बापो महादेव पार्वती नारदेनं आशंदचं बेशीनं आणि नारदेर आदर सत्कार वेळेनंतर नारदेर भगवान परमात्मा कसला खमी पूछच काही जगेरमाई चालूच तिने तालीम भ्रमण करून यायची नारदा बेटा गणितने माई यायची जगेरमाई काही चालूच काही संकटचं किंवा काही परेशानीच कोण सुखीचं कोण दुखीचं आणि नारद महर्षी एक असो महात्माचं जगेरमाई ज्यानं तिने तालीम भ्रमण करे चालू केरी परवानगी गरज लागेली कोणी काही केरी ऑफिशियम जायला नारदेना नारद केरी ऑफिशियम जरी का दादा तरी पण अपॉइंटमेंट लिहायला गरज पडेनी केरी ऑफिशियम नारदेना बिंदास जायलाच माय बापो का मृत्यूलो स्वर्गे में देवदेवता का नारदेन जायला तो केनी पूजर गरज छे ने म्हणून तो जायचं जाय दो आणि गर्दीचं काही गरज छे नारद आहे गो म्हणजे द्वारपाल जागा देताच जाय ना स्वर्गे में ते मृत्यू लोके मायदा नारदेन जत जायचं मग नारदे सारू मोकळं जागाचं मृत्यू लोके में ते पाताळ लोकेम जाय दो नारदे सारू मोकळं जागाचं म्हणजे तिने तालीम कधी रुकावट छिनी वर्णाम नारद आणि नारद नारदेर अर्थ काही वच नारद जे वाद के दिनो वाद करे रद्द वेने वर्णाम नारद पण तमाम नारद केन का महाराज कोई लुडी लगाय वाळो जरो तो आपण कळीर नारद काचा कोणी काही पण वो नारद लुडी लगाय वेणो तो सगळे कल्याणे सारू लुडी लगाय वेणो आणि आपण लुडी लगायचा तो एकमेकीर फुटाफाट करे सारू लुडी लगावाचा वो नारदेर आदर्श आपल्याला लिहायचा शिवा बाहेर कथा माई वो नारदेर प्रसंग आवचा म्हणजे वो नारद म्हणजे काही साधारण व्यक्तीची नाही माई बापो कोणी काही आणि शिवा बाहेर कथा श्रवण करता म्हणा शिवा बाहेर पहिले द्वि अवतार कथा आपण श्रवण करू लागेल आणि तिसरा अवतार आपण कळणं आहे कोणी काही तो आज प्रथम अवतार नारद महर्षी वो कैलास पर्वते पर जावचं आणि कैलास पर्वते पर जाताना नारद महर्षी भगवान परमात्मा हात जोडचा आणि महादेव कहतो प्रभू मृत्यू लोकर काही वाचकू कलागो जत वत दुःखच परेशानीच मृत्यू लोकर माही जो धनवान मनक्याच बोलणार चारी रस्ते लोकच चालतील चारशेच पण पडतील कोई साथ देणे धनवानेर किंमत विद्वानेर किंमत छेनी पिसावाळे लाड लोक गरीबेन कोई पुछेनी लोक माळकरेर थट्टा करच आणि पिताने खाताने हिंदेवाळे बा करच कोणी काही आता माळकरी लोक निंदा करच आणि धनवान जर तो सावकार करताना राम राम करच माई बापो शिवा भाया वो महादेव नारद महर्षी कहते की प्रभु गोरगरीब जर लोक पिसावाळे लोक कनाए तो पिसावाळे लोक गोरगरीबेन कनाए देनी गोरगरीबेन दूर लोटच प्रभु आता श्रीमंतेर घर दररोज दवाळी साजरी वच आणि गरीबेना एक टाइमेन खायन अन्न मळे नी पियन पाणी मळे नी पेरेन कपडा छिनी रेन घर छिनी प्रभु कलियुगेर माही तार भक्तेर दुर्दशा बेरीच साधू संतेर अपमान बेरोच लोक दृष्ट लोक दुर्जन लोक यज्ञ करे देनी कथा करे देनी सप्ताह करे देनी चरीवडी आखला लारेच प्रभु आता तार भक्ते संकट छ प्रभु तार भक्ते पात्रा संकट छ आणि तू गे कैलास पर्वते पर निवांत भेटूची तू नींद तरी कुकयारी चरे परमात्मा नारद महर्षी केलोच केन केन केलो नारद महर्षी वात मारदाता भगवान केलोच आणि जानकार श्रोता सामळेंचे आहे कोणी काही ही वात भगवान केलोच जन भगवान कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जरे कनच असं देवादिदेव महादेव पार्वती मातांकच की पार्वती मार भक्तेर उद्धार करे सारो आणि पापीरो विनाश करे सारो मग कलियुगेन मी अवतार लेवाळो छु ही बात समजताना स्वर्गीय देवी देवता कैलास पर्वत पर पुष्पवृष्टी करच माय बापो फुलेर वर्षाव करच उकता महादेव पार्वतीनी बात कछ आणि महादेव लगेच वीरभद्रेन बोलावछ आणि वीरभद्रेन बोलाताना कछ वीरभद्रा कलियुगे मृत्यू लोकेर माई जो आणि मृत्यू लोकेर माई जाताना पावन घराणो आणि पवित्र कुळ देखताना आजो कहा
भगवान परमात्मा जर अवतार ले तो वर्षाला कुळ सुद्धा वसू लागे, वर्षाला घराणं सुद्धा वसू लागे. पण काही पावन कुळ आणि पवित्र घराणं देखील आजो. पण काही आणि भारत देश आता पवित्र देश समावली. ये भारत देशामध्ये असो एकही समाज छे किंवा समाजामध्ये लोक दारू पियेनी. भारत देशामध्ये असं एकही समाज छे व समाजामध्ये लोक दारू पियेनी. आणि असं एकही समाज छे व समाजामध्ये लोक माळ करी छे. प्रत्येक समाजामध्ये लोक दारू पिरीच आणि प्रत्येक समाजामध्ये लोक माळ करीच. प्रत्येक समाजामध्ये लोक मांसाहार करच आणि प्रत्येक समाजामध्ये लोक धर्मेती वागच माई बापो. ये पवित्र भारत देश, ये भारत देश माही मृत्यू लोकेर माही जो पवित्र कुळ आणि पावन घराणं देखतानी आजो. वीरभद्र साधुर रूप लछ मृत्यू लोकेर माही आवछ. दर गाम दर मुकाम करतो. प्रत्येक गामे में, प्रत्येक तांडेर में, प्रत्येक वाडीर में, प्रत्येक वस्तीर में जाताने वीरभद्र पावन कुळ आणि पवित्र घराणं देव रोज माई बापो. हा वीरभद्र ये गाम वो गाम हिंडता हिंडता देखच. पण काही गामे में पवित्र कुळ दिखावतो तो पावन घराणं दिखाय नाही. काही गामे में पावन घराणं दिखावतो तो पवित्र कुळ दिखाय नाही. काही गामेर में बाई आज तो मनख्या आचो छिनी. काही घरेर में मनख्या आचो छे तो बाई आज छिनी. काही घरे में रातन दन कटकट चालू छ. इकणू देखरोच वीरभद्र देखरोच माई बापो. आणि वीरभद्र विचार करच मार देवादी देव महादेवेन अवतार लेर छ. तुझे कुळेर में अवतार लिए, तुझे घरेर में अवतार लिए. देखता देखता दरगाम दर मुकाम करता करता वीरभद्र वो देवदत्त गवळ्यारे घरावच सत्यवती राणी रही. देवदत्त गवळ्यार अर्धांगिनी माई बापो. आणि वो देवदत्त गवळ्यारे घर आताने घरेर में पवित्र आंगणेर में पवित्र तुळशी वृंदावन देखच माई बापो. आणि तुळशी वृंदावन देखच तुळशी में अखंड दिवस चालू छ. वो हरोगार तुळशी वृंदावन देखताने वो घरेरो चैतन्य देखताने वीरभद्रे मनोमन आनंद वाटच. आणि वीरभद्र वो घरे समोर देखताने माई बापो पवित्र तुळशी वृंदावन छ. घरी मुंडा घेती रांगोळी काढवी छ. असो घर देखच महाराज. आणि वीरभद्रे आनंद वाटच. कहा की एवढी विद्वान लोक छ. तांडेर तर ओळख करेल छ तो तांडेर येशी परती कर जाव छ. तांडो कशी वेणू तांडेर तर ओळख सरपंच तर ओळख करेल छ. तो रोड देखतानी लोक विचार करल छ. ड्रेनेज लाईन देखतानी लोक विचार करल छ की आचो सरपंच छ करतानी. कोणी काही आणि घरेर ओळख जर करेल छ तो घरेर आंगळो केद छ की घरेर माई लोक कशी वेणू. कोणी काही माई बापो घरे माई लोक कसे वेणू की घरेर आंगळो केद छ तमेन हमेन. तो ही बात वीरभद्र वो चैतन्य देखच. आणि वीरभद्र वो देवदत्त गवळी रे घर थांबच. देवदत्त गवळी अतिथी रूपे में आयवे महात्मा आदर करच माई बापो वर सत्कार करच. आणि रात्रभर देवदत्त गवळी रे घर वीरभद्र थांबेलो छ. मुकामेन थांबच. कहा कि वीरभद्रेन वाटो कि भगवान परमात्मा ये पवित्र कुळेर माही ये पावन घराळेर में अवतार लेवाळो छ. वो देखतानी वीरभद्र आणि वो देवदत्त गवळी रो चर्चा चालच माई बापो. सुख केम छ, दुःख केम छ, अनेक वातेर व ते चर्चा वच. आणि शेवटी वीरभद्र परबाती बोडताणी जावच. जन वीरभद्र व देवदत्त गवळीने आशीर्वाद देच माई बापो. गवळी तू पुण्यवान छे का लागो. आणि तात अनंत जन्मेर पुण्य छ. आणि अनंत जन्मेर पुण्य तार आज फळे नाही वाळे छ. तार घर परमात्मा अवतार ले वाळोच का लागो. ये आशीर्वाद दच माई बापा. आणि देवदत्त गवळी रे करते वीरभद्र कैलास पर्वते पर जावच. कैलास पर्वते पर जातानी महादेव पार्वतीने प्रणाम करच. आणि महादेव पार्वतीने वार्ता करत प्रभू कलियुगेर माही मृत्यू लोके में तू मन मेलो मग मृत्यू लोके में गयो. अनेक घर दिटो काही घर रातन तन कटकट चालूच. काही घर मनक्या आचो तो बाई आज छिनी. काही घर बाई आज तो मनक्या आचो छिनी. काही घरे में कुळ आचोच पण घराणं आचो छिनी. काही जागे पे घराणं आचोच पण कुळ पवित्र छिनी. पण एक घराणं दिटो का लागू परमात्मा. देवदत्त गवळेर घर पवित्र कुळच पावन घराणं छ. पवित्र तो कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती माई बापो. हरी दास जर जन्म लेता पवित्र कुळ आणि पावन घराणंच आहे. तो साक्षात जगेरो करतो मान्यता करतो शक्तीरो मालक भगवान परमात्मा अवतार लेवाळच. पण कुळ कसोच आहे पवित्र घराणंच आहे. आणि पवित्र घराणंच का लागू देवदत्त गवळीरो सत्यवती नामेरी यारीच. प्रभू
होत अवतारलेन काही अडचणीने जना वीरभद्रेनी वाद सांभाळताना महादेवन सुद्धा अति आनंद येऊ. महादेव अंतर्ज्ञानेती देखच आणि अंतर्ज्ञानेती देखेनंतर महादेवन वाटच माई बापो की पवित्र कुछ पवन घराळोच जरूर जल्दी होता अवतार लेणूच कहा की साधू संत अवतारलेच माई बापो भगवान परमात्मा तमीन आम्ही बनावू लागच आणि साधारण जो तमाम जीवचा ही जीव आयो काही निघू काही येते काही फरक पडे नाही कोणी काही तमाम जन्मे आमेले सा जन्मी आला हेलानी पाणी वाहता वाहता मेला माई बापो जन्मे आहे काही काळ जगे 50 60 70 वर्षाचे आयुष्य तमीन आम्ही मिळो आणि जगताना व्यर्थ चले गे माई बापो तमाम स्वतः सारे जीवन जगे व्यर्थ आता व्यर्थ चले गे. साधू संत म्हणून इच्छाती जन्मालाच आणि म्हणून कार्य संपत आणि म्हणून इच्छाती जावचं माय बापो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्तावया माय बापो कोणी काही वैकुंठ ती आहे सा कसे सारू जगेर उद्धार करे सारू आणि भगवान परमात्मा आवाज माय बापो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः गीतारमय अर्जुनन भगवान परमात्मा कसं किंवा युगे युगे में अवतार नव्हतं पण कसे सारू धर्मेर हानी वेगळी तो धर्मेर संस्थापना करे सारू कोणी काही पापीर विनाश करे सारू प्रत्येक युगेर में अवतार लो छू हिरण्यकश्यपुर अत्याचार बळगो जना नरसिंह रूपे में अवतार लेतो माय बापो रावणेर अत्याचार बळगो जना प्रभु श्री रामचंद्र परमात्मा अवतार लिदो कंशेर अत्याचार बळगो जना कृष्ण रूपेर में अवतार लिदो असे अनेक रूपेर में अवतार भगवान परमात्मा लिदो आणि आज कलियुगेर में वो भगवान परमात्मा अवतार ले वाळो छ तो भगवान परमात्मा अवतार ले सारो योग्य वेळ दिठो माय बापो आणि योग्य वेळ देखतानी वो भगवान परमात्मा सूक्ष्म रूप लेतानी वो यारी गर्भे में प्रवेश करत छ देखता देखता 9 महिना 9 दिन भरा जावच माय बापो आणि 9 महिना 9 दिन भरायच्या नंतर भगवान परमात्मा अवतार ले वेळ आहे की छ चारीवडी चैतन्य वातावरण छ माय बापो जंगलेर में मोर आनंदती नृत्य करत छ सुकी नदी छ वन पाणी चालू छ चारीवडी निर्धन लोक छ आज म्हणून धनेर प्राप्ती वेरी छ काही रोगी लोक छ म्हणून रोग नष्ट वेरी छ कहा कि जगे में भगवान परमात्मा अवतार ले वाळच माय बापो देखता देखता वो पवित्र वेळ आएगी पवित्र तिथि आएगी माय बापो आणि वो पवित्र तिथीनं पवित्र मुहूर्ते पर शुभ मुहूर्ते पर वो भगवान परमात्मा अवतार लिदो माय बापो देवादिदेव महादेव आज कलियुगे में अवतार लिदो विश्वाबाहेर प्रथम अवतार माय बापो करताना महादेव सुद्धा जयकार करा माय बापो नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव जगद्गुरु सेवालाल भगवान की जय विश्वाबाहेर अवतार प्रथम अवतार यो कलियुगे में काही रे माय बापो अवतार विश्वाबाहेर नाम धानुसात अवतार हा कोणी काही धानुसात अवतार माय बापो धानुसात भगवान अवतार यो आनंद महोत्सव चालूच जगे माय चारीवडी आनंद महोत्सव चालूच जगे माय चारीवडी माय बापो आणि विद्वान लोकच संत लोकच की सुके घरी कराचली जाय जग केतू आहे महाराज कोणी काही सुकेतन कराने का जाव सजको केतू आहे देखता देखता देवदत्त गवळीरे घर आनंद महोत्सव चालू जसं गोकुळेर में आनंद महोत्सव येतो नंद घर आनंद भरो जय कन्हैया लाल की वसो आज गोकुळेर में जसं आनंद येतो वसो आज देवदत्त गवळीरे घर आनंद चालूच माय बापो देवदत्त गवळीरे घर हे आनंद चालूच दादा आणि आनंदेन पारावार छिने देखता देखता 12 धन वेगे देवदत्त गवळी व 12 धनेर माही फक्त डीजे लगान नाचो कोणी तो 12 धनेर माही गोरगरीबीन अन्नदान दच धनवान निर्धन लोकून धन दच दान काही लोकून वस्त्रदान करायचं काही लोकून अन्नदान करायचं काही लोकून धनेर दान देरोचं ब्राह्मण लोकून गौदान देरोचं अनेक प्रकारे दान दच माय बापो देखता देखता 12 धन वेगे अब बाळेरो बारसा करायचं नामकरण करायचं करताना देवदत्त गवळी पंडितेने बोलावचं पंडित देवदत्त गवळीरे घरात आणि बाळे सामू पाणी में देखत माय बापो
आणि बाळे जना पत्रिका देखच जनाऊ पंडित देवदत्त गवळीने हात जोडच आणि देवदत्त गवळींकच ब्राह्मण की देवदत्त तर अनंत जन्मे जो पुण्य व्यक्तो कलागो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली माई बापो जन्मोजन्मेचे तार पुण्य व्यक्तो आज फळे नाही गो कलागो तर कुळेर माई जो बाळ जन्मी नायचं ही साधारण बाळ छेनी देवदत्त ही बाळ म्हणजे साक्षात भगवान परमात्माचं